सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवे पुरवे प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव. वेलकम टू भाग्य संकेत पॉडकास्ट चॅनल. आजच्या या शुभदिनी आपण गणेश जन्माच्या पौराणिक कथा ऐकतो. गणेश जयंती साजरी करतो. पण बाप्पाच्या रूपातून मिळणाऱ्या जीवन शिक्षणाकडे आपण किती बारकाईने पाहतो. गणपती बाप्पाचे स्वरूप फक्त सुंदर नाही, तर त्यातून मिळणाऱ्या शिकवणी आपल्याला यशस्वी आणि समृद्ध जीवनासाठी मार्गदर्शन करतात. गणेश जन्माचे महत्त्व आणि त्याच्या रूपातून मिळणाऱ्या जीवन सूत्रांचा संदेश. गणपती बाप्पाचा जन्म म्हणजे भक्तांसाठी अनंत श्रद्धेचा आणि शिकवणीचा दिवस. म्हणे माता पार्वतीने उपटनाच्या लेपातून गणेशाला साकारले आणि द्वारपाल म्हणून नेमले. शिवशंकरांनी प्रवेश करताच गणपतीने त्यांना रोखले आणि त्यामुळे त्यांचा शिरच्छेद झाला. माता पार्वतीच्या आक्रोशानंतर शिवांनी हत्तीचे शिर लावून गणेशाला पुन्हा जीवनदान दिले आणि त्यांना सर्वप्रथम पूजेचा मान दिला. गणपती बाप्पाचे रूप केवळ सौंदर्यासाठी नसून त्यामागे जीवन व्यवस्थापनाचे गहन तत्वज्ञान दडले आहे. त्यांच्या प्रत्येक शारीरिक वैशिष्ट्यातून आपल्याला महत्त्वाचे शिक्षण मिळते. गणपती बाप्पाच्या शारीरिक वैशिष्ट्यातून मिळणारी जीवनसूत्रे कशी? मोठं डोकं, बिग हेड, म्हणजे जास्त विचार करा, ज्ञानाचा विस्तार करा. गणेशजींचे मोठे डोके विशाल बुद्धी, ज्ञान आणि दूरदृष्टीचे प्रतीक आहे. मोठ्या ध्येयासाठी विचार करा, संकुचित दृष्टिकोन सोडा, सतत शिका, नव्या कल्पनांना संधी द्या आणि समस्या आल्या तरी संयमाने आणि विचारपूर्वक मार्ग शोधा. यशस्वी होण्यासाठी ज्ञान आणि अनुभव यांचा योग्य वापर करा. छोटे डोळे, स्मॉल आईज, एकाग्रता आणि निरीक्षण शक्ती. गणेशांचे डोळे लहान असले तरी तीक्ष्ण आणि लक्ष साधणारे आहेत बरं का. लक्ष विचलित न करता एका उद्दिष्टावर फोकस करा. गोष्टींचा बारकाईने अभ्यास करा आणि योग्य निर्णय घ्या. स्मार्ट वर्क करा. लहान लहान गोष्टींवर लक्ष ठेवा, पण मोठ्या उद्दिष्टाकडेच वाटचाल करा. केवळ पाहू नका, समजून घ्या आणि त्याचा योग्य उपयोग करा. मोठे नाक, बिग नोज, आत्मविश्वास आणि संयम. गणेशांचे मोठे नाक सतर्कता आणि आत्मभानाचे प्रतीक आहे. स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करा. दुसऱ्यांच्या आयुष्यात नाक खुपसू नका. निरर्थक चर्चांपासून दूर राहा आणि फक्त महत्वाच्या गोष्टींवर लक्ष ठेवा. समजूतदारपणे वागा. इतर काय करतात किंवा काय म्हणतात यावर लक्ष न देता स्वतःचीच प्रगती साधा. आत्मनिरीक्षण करा. आपल्या चुका सुधारायला शिका आणि आपल्यावर आत्मविश्वास वाढवण्याची जबाबदारी आपलीच आहे. आपला आत्मविश्वास तेव्हा तोही वाढवा. तेव्हा काय संदेश देतं बरं ही गणेश जयंती? फक्त पूजा अर्चा करू नका, विद्या आणि बुद्धीचा विकास करा. गणेश ज्ञानाचं दैवत आहे बरं का. माता पित्यांचा मान ठेवा, ते आपले खरे दैवत आहे. संकटावर धैर्याने मात करा. गणपती बाप्पा आपल्याला प्रत्येक संकटात मार्ग दाखवतील आणि दूर करतील. स्वच्छता आणि पर्यावरण जपा. गणेशोत्सव साजरा करताना निसर्गस्नेही पर्याय निवडा. जसं आपण सारस बागेत आलेलो आहोत. स्वतःच्याच गोष्टींवर लक्ष द्या आणि दुसऱ्यांच्या गोष्टीत ढवळाढवळ करू नका. गणपती बाप्पाचे स्वरूप आपल्याला माहीत आहे. आपण त्याची पूजा करतो, त्यांची श्रद्धा बाळगतो, पण त्याबरोबर आत्मविकासावर आपलं लक्ष केंद्रित करा बरं का. आजच करूया ना संकल्प.
या गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर आणि आपल्या गुणांना आपल्याकडे बघूया, आत्मसात करूया, सेल्फ रिअलायझेशन करूया. आणि तुम्ही अजूनही सुनंदा राठी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही बरं का? असं का? आता करा. आजच्या शुभ मुहूर्तावर लाईक, शेअर आणि सगळ्या मित्र परिवाराबरोबर हा ज्ञानाचा खजिना वाटा. स्टे ट्यून विथ मी, डॉक्टर सुनंदा राठी, भाग्य संकेत पॉडकास्ट चॅनल. धन्यवाद आणि गणेश बाप्पाला आमचा नमस्कार.